नवीन वर्ष असो की जुनं वर्ष असो आपलं रोजचं तेच चालू आहे. तर ऊस तोडाय आपण चाललोय आता. गाडी पुढं पुढं गेली, मी चाललोय चलत चलत. थोडंसं मी का नाही दुकानात जायचं होतं त्यामुळं. तर हाय माझा वाढदिवस, पण कधी मी साजरा केलेला नाही आजपर्यंत. आणि आजचीच तारीख आहे माझी जन्मतारीख. प्रत्येक ठिकाणी आजचीच रेकॉर्डला आहे. नक्की मला पण माहीत नाही की हाच दिवस असेल माझ्या जन्माचा का नसेल, काय सांगता येत नाही. तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. म्हणजे कसं असतंय बघा, आपली पार्टी वगैरेचा पण विषय म्हणतो कालचा 31 डिसेंबरचा. की त्यांनी दिलं तर आम्हाला खायला वगैरे, आणि ते घेतलं होतं आम्ही रात्री. आणि आणखीन म्हटलं तर मग आज नवीन दिवस, नवीन वर्षाची सुरुवात, नवीन सुरुवात. मग आपली सुरुवात काय आपल्या कामापासूनच, त्यामुळं आज आपलं काम चालूच आहे. आणि ते मी कम्युनिटी पोस्ट वगैरे टाकलं. आणि लाईव्हचं जरा, तर ते तुम्हाला माहीत आहे मला जमेना ना, कामामुळं जरा लोड जास्त आहे, त्यामुळं मी येईच ना लाईव्हवरती. तर काय हरकत नाही, तुमचा सपोर्ट असणार नेहमीच. आणि येईल मी लवकरच, जमलं तर नक्कीच येईल. आणि आल्याच्या नंतर बोलेल पण. तर आणखीन परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असू द्या असाच प्रेम. जे नवीन आलेले असाल त्यांना चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. कसं आहे, आपण पहिल्यापासून कधी साजराच केलेला नाही आहे ना वाढदिवस वगैरे, त्यामुळं ते माहीत नाही. पहिलं जुन्या लोकांचं कसं, ते काय होतं का असं तारखान वगैरे लिहून घ्यायचं का, कोण घेत नव्हतं ना, काय लक्षात ठेवत नव्हतं. आणि आमच्या वडिलांचं शिक्षण झालं आहे, आमच्या वडिलांचं पण, परंतु त्यांना काही माहिती नाही आहे. आणि म्हणजे फिक्स तारीख वगैरे त्यावेळेस असं कोण लिहून घेत होतं, नव्हतंच ना घेत. तर त्यामुळे ते काही तारीख नाही आहे. मग तोच आता जे आपण मिस केलंय ते आपल्या लेकरांनी मिस करू नये. त्यामुळं माझ्या तिन्ही लेकरांचं मी प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करीत असतो. तर येत्या 8 तारखेला म्हणजेच 8 जानेवारीला माझ्या लहान मुलाचं आर्यनचं वाढदिवस आहे. तर या नक्की, मस्तपैकी पार्टी करूया, एन्जॉय करूया. आणि मग आता थांबलोय आम्ही गावामध्ये. इथं बसलेला तो मामा मी व्हिडिओ शूट करताना नुसता टाकून बघू बघून म्हणत असेल हा काय बडबडते, उठूनच गेला पळून. थांबलेलं आहे गावामध्ये, मग तिथं बसलोय मी. गाडी आहे काय इथं उभा आहे आपली पिकअप. तर त्यामुळं मी काय केलं, खाली बसलो. इथं बाकडा आहे आपलं ग्रामपंचायतनं दिलेलं, ठीक आहे. मग त्या बाकड्यावरती बसलोय मी. तो मामालाही जोरात पळाला घाबरून मला. टोपी मला अशी टोपी अशी घालायला आवडते, अशी. पुन्हा ऊस तोडताना अशी असते, हे बघा अशी. आता असं एनी टाईप अशी, असं पण करत असते मी. आपलं होईल तसं. चला चॉकलेट खाऊया, तुम्हाला पण देतो माझ्या वाढदिवसाचं चॉकलेट वाटप करतो. हे बघा घ्या, नवीन वर्षाच्या पण आणि वाढदिवसाच्या पण चॉकलेट. येतो बघा, हे बघा वाटप करायलोय मी. हे बघा हे बघा वाटप करायलोय. 2 हे बघा इथं असं वाटप करायलोय. मी पण खातो, तुम्ही पण खावा. आता तोंड झालंय गोड. आता गिफ्ट पाठवा बरं लवकर. चॉकलेट दिले ना तुम्हाला, चला माझे गिफ्ट द्या लवकर लवकर.